झोपली का ग? बरं चल, जेवून घ्या आता. भावना, बाळा काय झालं, रडतेस का? आणि मी सुपर्णाकडून फाईल तर आणली, पण त्या बदल्यात खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे मला. म्हणजे सुपर्णाचा फोन आला होता. अरे देवा, अगं पण हे कसं काय कबूल केलंस तू? काही मी दुसरं काय करणार होते? बाबांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे तो एकच पर्याय होता ग. भावना, माफ कर मला. इतक्या कठीण परिस्थितीला तू सामोरं गेलीस आणि त्यावेळेला तुझ्या मदतीला आम्ही कोणीच नव्हतो ग. माफ कर बाळ मला. अगं आहे नाही, तू प्लीज असं काहीतरी बोलू नकोस. आपण बाबांना निर्दोष सिद्ध करू शकलो यातच मला समाधान आहे. पण मला जी भीती होती ती खरी ठरली ग. आनंदींना मिळवण्यासाठी सुपर्णा ह्या थराला गेल्या. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की ह्या सगळ्यात आनंदींची ओढाताण होणार आहे, त्यांना किती त्रास होणार आहे ग. मला नाही नाही, हे बघ भावना, काळजी करू नकोस. अगं बाळा, मी आहे, बाबा आहेत. आनंदीला त्रास होणार नाही याची आपण काळजी घेऊ. आपण काहीतरी मार्ग काढू. हो आई, सॉरी. आपल्या घरात इतकं सगळं घडत असताना मी अशी रडत बसले. सॉरी. तू वेडी आहेस का? माफी कसली मागतेस? उलट आम्ही तुझे आभार मानायला. अगं या क्षणी तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे. तुला खरंच सांगते, आजपर्यंत मला वाटत होतं माझी भावना साधी, भोळी, मितभाषी, थोडीशी घाबरट, मुसरी. अनेक वेळा वाटायचं या जगात कसा निभाव लागणार हिचा. कठीण प्रसंग आला तर काय करणार. पण खरं तर प्रत्येक कठीण प्रसंगाला तू अगदी कणखरपणे सामोरं जातेस का? श्रीकांतरावांच्या वेळेला पण तू तशीच ताकद दाखवलीस आणि आता सुद्धा. जेव्हा प्रश्न वडील किल्ले कसा उभा राहिला तेव्हा तू सुवर्णमत्य गाठलास. त्यांनाही हा प्रस्ताव आवडला तर म्हणजे युती नात्यात बदलली तर आपलाच फायदा होईल ना. हो ना पप्पा? एकदम 100 नंबरी बोललात सुनबाई तुम्ही. नंबरी हे बघ, हे तुझं नाता बिता नंतर. आधी ती मुलगी आम्हाला पसंत पडायला हवी, समजलं? हे बघ आई, मी उद्याच गुरुजींना फोन करतो आणि त्यांना सांगतो पूर्वीला आमच्या घरी घेऊन या, म्हणजे रीतसर भेट होईल. मग तू बघून घे तुझ्या अटींमध्ये बसते का ते. आणि हो, तुम्ही बघून घ्या तुमच्या सिद्धू बरोबर कशी दिसते ती. हा, हे महत्वाचं. वर्तमानपत्रात फोटो आला तर शोभून दिसायला हवी मुलगी, समजलं? त्यावेळेस तुमच्या चिरंजीवांनाही घरी थांबायला सांगा, म्हणजे मिळवलं. हो चालेल. तुझ्या कृपेने माझ्यावरचं, माझ्या घरावरचं मोठं संकट टळलं ग. तुझी ही माया माझ्या कुटुंबावर
भावन माझ्या घरावर कायम अशीच राहू दे. देवी, मुलांच्या रक्षणासाठी जशी तू कायम खंबीर उभी असतेस तेच बळ मलाही दे. माझ्या आनंदींना काही त्रास होणार नाही, त्या सुखरूप असतील याची पूर्ण जबाबदारी माझी आहे. ती पेलण्याची ताकद दे. माझ्या भावनाच्या वाट्याला दुसरं कुठलंही सुख आलं नाहीये. तिचं आई पण तरी तिला सुखाने अनुभवू दे. वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची ताकद तिला दे. तुझं होते मी प्रदक्षिणा घालते आणि मग व्यंकी आहे ना, तो त्याच्या दुकानाजवळ असेल, तिथे आहे मी. देवा,